एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसहित अन्य काही मागण्यासाठी शिवसेना उभाटातर्फे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषीवरील कारवाई फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी. राज्यातील वाळूचे धोरण बदलून जनतेची लुबाडणूक थांबवावी. राजकीय घरकुल योजनेतून काम करणाऱ्या लाभधारकांना वाळू मोफत देण्यात यावी. नाफेडमार्फत होणारी सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेपर्यंत सुरू ठेवावी. राज्याच्या पीक विमा योजनेच्या धोरणात सुधारणा करावी. हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने वाटप करण्यात यावे व हिंगोली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे अशा मागण्या शिवसेनेतर्फे करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसाठी हे निवेदन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनावर खासदार नागेश पाटील आष्टीकर, डॉक्टर संतोष टारफे, अजय सावंत, बाळासाहेब मगर, वसीम देशमुख, गणेश शिंदे, डॉक्टर रेणुका पतंगे, अब्दुल पठाण, DK दुर्गे, रुपेश वडगावकर, सखाराम उबाळे, संतोष सारडा, नागोराव करंडे, कैलास खिल्लारे, नागोराव खुडे, विठ्ठल चोतमल, अमोल पायकराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. बैठक घ्यायला एखादी बैठक नाही, माझं तर तुम्हालाही माहीत आहे, तुम्ही बी बघितलं असेल की मी सातत्यानं बैठकी आमच्या चालूच असतात. आणि आजही आम्ही इथं जे कलेक्टर ऑफिसमध्ये आलो होतो ते आपण आता जे काही या जिल्ह्यामध्ये जेवढं आपण घरकुलं पंतप्रधान आवास योजनेचे मंजूर करू शकलो ते जर आपण आलेख जर पाहायला असेल तर जेवढा आत्तापासून कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण घरकुलं इथं आणू शकलो. मागं अतिवृष्टी असेल त्याच्यामध्ये आपण झटपट झालो. मागोमाग विम्याच्या संदर्भात आपण जेवढा आपण पाठपुरावा केला किंवा जेवढ्या काही कायद्यावर बोट ठेवू सगळ्या अधिकाऱ्याच्या बैठकी घेतल्या. माझं एक खासदार म्हणून जे काम आहे ते कामामध्ये आपण कुठे दुसरे आत्तापासून झालेले नाही, पुढं पण होणार नाही. आणि वारंवार बैठकी चालू आहेत, वारंवार सगळ्या गोष्टी चालू आहेत. आज पण आपण हे बैठकीच्या संदर्भात आलो होतो. एक घरकुला जे आता घरकुल मंजूर झाले तर त्या संदर्भात एक बैठक लावायची चाललं आहे की जेणेकरून लाभार्थ्यांना पिळवणूक होऊ नये, त्यांना अधिकाऱ्याकडून कोणती पिळवणूक होऊ नये, त्यांना रेतीसाठी कुठं भटकावं लागू नये, मुरमासाठी भटकावं लागू नये, या गोष्टीसाठी एक बैठक लावायची आहे. MRHSमध्ये अनेक कामं पेंडिंग राहतं. त्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पैसा असतो 90% सेंट्रल गव्हर्नमेंट देते, 10% राज्य शासन देते. त्या संदर्भातला आढावा बैठक घ्यायची आहे. दिशाची एक बैठक आता आपण या महिन्यामध्ये लावण्याचा चाललं आहे, त्यामुळे ते सगळ्या बैठकीचा विषय होता. त्या संदर्भामध्ये आम्ही आता सगळे हे निवेदन होते आणि या संदर्भामध्ये आम्ही इथं आलो होतो. सातत्यानं बैठकी चालूच असतात, तुम्हालाही माहिती आहे सगळ्या गोष्टीला. उगाच त्याला वेगळं वळण लावण्याचं तुम्ही आता काही वेगळं हे करू नका. आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. त्या दिवशी मीटिंग झाली होती 2 दिवसापूर्वी. तर त्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे सर्व पदाधिकारी. तर जे मसाजोगचं जे प्रकरण आहे त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं आहे. धनंजय मुंडे जे आहेत तर त्यांचा मंत्री त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन दिलं. आणि बरेचसे मुद्दे आहेत, वाळूचा विषय आहे, अवैध धंद्याचा विषय आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जे नाफेड आहे, नाफेडमध्ये जे खरेदी याची सोयाबीनची चालू आहे
त्या ठिकाणी शेतकऱ्याची खरेदी चालू आहे आणि त्याला लवकर पैसे मिळाले पाहिजे. आणि जे घरकुल मंजूर झाले ते पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल केंद्राकडून मंजूर झालेले आहेत. खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्या घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांसंग चर्चा केली. खासदार साहेबांनी सविस्तर अशी चर्चा करून कलेक्टर साहेबांनी पण होकार दिला आणि लवकरच एक मीटिंग घेऊन सर्व जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचे त्यांनी शब्द दिला. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.